News 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय खोच येथे रौप्य महोत्सव व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान। मोखाडा तालुक्यातील खोच येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने संस्थेचा 25वा रौप्य महोत्सव सोहळा आनंदाचा वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी स्मरणीय ठरला। कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे माननीय हरिश्चंद्रजी भोये यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या समारंभात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत कुमारी गुलाब एकनाथ पवार या विद्यार्थिनीस आदर्श गुणगौरव पुरस्कार आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। याप्रसंगी मोखाडा पंचायत समितीचे सभापती माननीय प्रदीपजी वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत क्रीडा क्षेत्रातील करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच प्रत्येक खेळाडूने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रकाशजी निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। विद्यार्थ्यांना शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास या 3 मूल्यांवर भविष्य घडवण्याचा सल्ला देत त्यांनी शिक्षकवृंदाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले। या कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी निकम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चोथे, भाजपा जिल्हा चिटणीस विठ्ठलजी चोथे, नगरसेवक प्रतीकजी पगारे, आदिवासी मोर्चा आघाडी अध्यक्ष हरिश्चंद्रजी जाधव तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव करण्यात आला। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी जगन्नाथ पाटील, मोखाडा मुख्य प्रतिनिधी रिपोर्टर। रौप्य महोत्सवी वर्ष सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त, बालिका दिनानिमित्त येत आहे। हा दुग्ध शर्करा योग आहे। निश्चितपणे आमदार साहेब, तुम्हाला जास्त माहिती आहे, मी बोलणं उचित नाही, परंतु एकंदरीतच हायस्कूलला आपल्याला असं जास्त प्लॅटफॉर्म नाही साहेब। म्हणजे जसं जिल्हा परिषदेला आपण जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यापर्यंत स्पर्धा घेतोय, आश्रमशाळेच्या अगदी राज्य आणि नॅशनल लेवलला स्पर्धा होतात, परंतु आपल्या जव्हार मोखाडा तालुक्यातील जे हायस्कूल आहे, या हायस्कूलला देखील अशी एखादी संधी निर्माण व्हावी या दृष्टीनं आपण निश्चित प्रयत्न कराल। त्या बाबतीत आपल्याला जून महिन्यामध्ये एक वेबसाईट आहे, पोर्टल आहे, त्यावरती आपल्या खेळाडूंची जर आपण नोंद केली, ऑनलाईन नोंद केली, माता की भारत माता की हिंदुस्तानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतीवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांना वंदन करून आजचा कार्यक्रम गेल्या वर्षभर तुम्ही ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, या ठिकाणी अतिदुर्गम भागात हे जे कॉलेज, हे हायस्कूल होतं, याचं कॉलेजचं रूपांतर झालं। आपल्या आदिवासीच्या मुला मुलींनी शिकलं पाहिजे। हे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांचं स्वप्न आहे की आदिवासीच्या प्रत्येक घरापर्यंत जशी योजना गेली पाहिजे, तसे आदिवासी जेवढे मुलं शिकली पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षा मुली शिकल्या पाहिजे। मुलींना आपल्या पायावर पुढे जाण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर शिकायला पैसे नसतील तर आपला आदिवासी प्रकल्प कार्यालय, या प्रकल्प कार्यालय अंतर्गत सुद्धा अनेक अशा चांगल्या योजना आहेत। किंबहुना आपल्या आदिवासी मुली जर विमानामध्ये हवाई सुविधेसाठी जरी प्रशिक्षण घेत असल्या तरी सुद्धा त्यांना राज्य सरकार खर्च करतंय, हे आपल्याला अवगत पाहिजे।
खरंच या शाळेचं मनापासून मी कौतुक करतो. एकंदरीत बक्षीस समारंभ पाहिला, विविध स्पर्धाचं आयोजन या शाळेने केलं आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा स्टेजवर येऊन त्या ठिकाणी सत्कार केला. हा कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहसंमेलन सुद्धा होणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळणार आहे. शाळा अतिशय चांगली आहे, कारण शाळेला गावकऱ्यांची साथ आहे. मोखाडा तालुक्यातील सर्व मान्यवरांची साथ आहे. शाळेला मैदान आहे आणि मध्यवर्ती शाळा आहे, कॉलेज आहे. शाळा म्हणजे या भागातील आदिवासींचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग त्या शाळेमध्ये क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, या सर्व गोष्टी, सहशालेय उपक्रम हे झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने शाळा प्रयत्न करते आहे, याचा मला आनंद वाटला, बरं वाटलं. मित्रांनो, मी सुद्धा 35 वर्ष एका शाळेचा मुख्याध्यापक होतो. शून्यातून शाळा निर्माण केली, विद्यार्थी घडवले, संस्कारित केले आणि त्यांना पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे सगळं करत असताना किती मेहनत करावी लागते, किती सहनशीलता ठेवावी लागते, याची मला कल्पना आहे. आज या ठिकाणी विद्यार्थी ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो, ज्यांना पराभव आला त्यांचं कौतुक करतो आणि आता ज्यांनी स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतलाय त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो.